थँक्यू सो मच. नक्कीच नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला संघ फाईट करत असताना टीम नागाव आणि त्यांच्यासोबत फाईट करतोय संघ शीळ. या दोघांमध्ये टफ फाईट पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे आणि दोघांमध्ये नक्कीच जर बघायला गेलं ना कोण बाजी मारेल, एका बाजूला शीळ आणि दुसऱ्या बाजूला टीम नागाव या दोघांमध्ये. आणि आपण जरूर बघतोय मालिकावीर दाखवली जाते स्क्रीनवर. रमेश गुप्ता यांची आपल्याला जरूर पाहायला मिळते. संदपगावचे सतीश पाटील या व्यासपीठावरती खेळाडू आहे. पहिला बॉल गेम ऑन लेग्स पे पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती उडवलाय क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय झेल खाली. पहिल्याच बॉल वरती विकेट बदल. धक्का लागला पहिला. बॅटिंग करत असताना टीम नागावला गणेश बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना डीजे. ज्ञानेश्वर पाटील उद्योजक सागावचे देखील उपस्थित आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील आपण बघितला चिन्मयचे वडील आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ते देखील उपस्थित आहेत. पहिल्याच बॉल वरती विकेट. पहिल्याच बॉल वरती विकेटचं बदल आपल्याला पाहायला मिळतं. हा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला. आता बॉल थांबणार नाही. ढगामध्ये लाइटिंग. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. सागाव चषकातला क्लासिकल बॅटमधून षटकार डीजे. आम्हाला सांगतात भावेश की षटकारानं खातं उघडलंय. बॅट्समन विकास पाटीलला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सचिन आतापर्यंत धावा खर्च केल्या 6. सचिन अलिमगरला आपण जरूर बघितला. हाफवेल स्ट्रॉंग. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. मात्र एक सिंगल इथून मिळते. लेग बायचा इशारा आम्हाला संदीप पाटील कळवतात. माऊली 11 शील्ड 40 बस हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि सुनील भोईर बघा पंचांच्या भूमिकेमध्ये एक काळ गाजवलाय सुनील भोईरनं. तेच आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. सचिन पाटील फार मेहनत. या व्यक्तीला विसरून चालणार नाहीये. नाव वारंवार घ्यावं लागेल कारण मेहनत फार आहे या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून. सकाळी येतात डायरेक्ट संध्याकाळीच घरी. झाडाच्या खालून हालत नाहीयेत. धावसंख्या धावफलकावरती 7 आणि स्कोर बोर्ड 7 धावा. विकेट गेली 1. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार. हा बॉल टफा पडल्यानंतर आपण बघतोय निघून झाला. डॉट बॉलची सांगता आणि डॉट बॉल इथून आला. बॉल झाले आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती. 7 एक षटकार आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलाय गोलंदाज सचिननं. अजून कमबॅक म्हणता येणार नाहीये कारण 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. 2 मध्ये कितपत धावा येतील काय सांगू शकत नाहीये. मॅच अतिशय चुरशीची होईल. मॅच बघण्यासारखी आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. उंच गेलाय
झेल खाली क्षेत्ररक्षक जातोय, मात्र उलटा झेल घेणं अवघड होतं. आउटफील्ड फास्ट पाठलाग जरूर चाललाय, मात्र थांबणार नाहीये. दोन्ही क्षेत्ररक्षकाला भिडून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातील. चेंडू सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आपल्याला जरूर बाला मिळतं. फक्त दिशा लॉग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, आलेत फेकी केली आहे. डेंजर झोन लावे की हो हो, काय थ्रो आहे. अतिशय चांगला थ्रो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला आणि लगेच तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या. 200 क्रमांक पहिलं संपला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11. स्क्रीनवरती सुनील भोईर पंच आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 13 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथून या मॅच मध्ये शिल्लक असतील बॉल 18 मध्ये बॅटिंग करत असताना टीम नागाव धावा कितपत बनवणार आहे आपण जरूर बघणार आहोत. पहा, आपण जरूर बघतोय. प्रेक्षक वर्ग नक्कीच फार आपण मुख्य व्यासपीठा दिशेने आपण जरूर पाहतोय. आणि बाळू पाटील यांचे जवळचे मित्र आहेत. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती झाल्यात. आणि आपण जरूर बघितलं प्रत्येक या स्पर्धेला उत्सुकता भरपूर आहे. कारण आपण बघायला गेलं तर ही स्पर्धा अतिशय चांगली आहे. कॅमेरा यश प्रसन्न देखील काल बसून आपण बघितलं. अतिशय चांगला कॅमेरा व उंबारली गावचाच प्रसन्न आणि अतिशय चांगला कॅमेरा त्याच्या माध्यमातून कव्हर केला जातोय. उद्या उंबारली 41 संघ देखील इन ऍक्शन. एक चांगला संघ आहे. सचिन भोईर एक हाती लढत कायम राहते आणि या वयामध्ये देखील रतन स्वर्गीय या स्पर्धेमध्ये आपण जरूर बघितलं. मानव मॅचचा मानकरी देखील राहिला. आज कळेल कोण बाजी मारेल, आगासन की उंबारली. आणि इथून या मॅच मध्ये चेंडू देखील सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय. वन बाउन्स, सीमा पार, चौकार. इथून या मॅच मध्ये नक्कीच चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. धावसंख्या 17. हा बॉल देखील समोर घेऊन काढला. आपल्याला जरूर पाहायला मिळते रनआउटची संधी. इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागतोय दुसरा. धावसंख्या धावफलकावरती 17. विकासला माघारी परतावा लागेल. त्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. तो फलंदाज बाद आहे. उत्तम संघाचा कॅप्टन आहे आणि डेंजर आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि इथून त्याच्या बॅटमधून धावा देखील येतात. धावसंख्या धावफलकावरती 17. 2 विकेट गेले आतापर्यंत. आणि या मॅच मध्ये बघायला गेलं तर उत्तमला जयेश माली, श्रीनाथ पाटीलला नक्कीच जयेश माली यांच्याकडून आपण बघितलं 2000 रुपयाचा कॅश प्राइस. मॅच 6 बॉलची 25 जिंकणं फार अवघड होतं. मात्र मॅच मगाशी मी म्हटलं संपली नाहीये. नागाव अजून कमी पडणार नाहीये आणि तेच करून दाखवलं टीम नागावनं. श्रीनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये मगाशी आपण बघितलं ती का फटकेबाजी केली आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक विकानं वाढण्यात आणि इथून या मॅच मध्ये बघायला गेलं तर ही मॅच
अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून धावा येत राहतात. बघायला गेलं तर चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. धावा येणं फार गरजेचं या मॅच मध्ये बघायला गेलं तर षटक क्रमांक चालू आहे. दुसरं धावा फलकावरती 18. 2 विकेट गेल्या. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 3 बॉल मध्ये कितपत धावा येतील आपण जरूर बघणार आहोत. धावा येणं फार गरजेचं. हा बॉल देखील सरा बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये लगेच क्षेत्ररक्षक पोहोचलाय. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता मात्र 3 क्षेत्ररक्षकांकडून चुकी झाली होती आणि चुकीला माफी क्रिकेटमध्ये जवकर नाहीये हे लक्षात घ्या. आणि आतापर्यंत बघायला गेलं ना 4 बॉलचा खेळ झाला. 4 बॉल नंतर धावफलकावरती 19 या धावफलकावरती पाहायला मिळतात. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये भावेश देखील आपण बघतोय. गुणलेखक अतिशय चांगलं गुणलेखन आहे त्याच्या माध्यमातून आपण जरूर बघतोय. धावा 19. बॉल झाली 4. 2 टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. हा बॉल टफा पडल्यानंतर जास्त बाहेर सुनील भोईर सांगतायत वाईट बॉल आणि वाईटची धाव एक ऍड होईल. 20 धावा फलकावरती. बॅटिंग इथून चांगली करावी लागेल. मॅच आहे, मॅच मध्ये काही देखील होऊ शकतं. सर्वांना क्रिकेट अतिशय चांगलं आपण बघायला गेलं तर. हा बॉल देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फक्त बघावा लागेल वरती. चेंडू सीमा पार येतोय. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॉल 5 झालेत. दुसऱ्या ओव्हरचे बॉल 5 झालेत हे लक्षात घ्या. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्यायचा आहे. पुन्हा एकदा हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. त्यानं घेऊन काढला क्षेत्र. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल आणि इथून दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट झाले. पहा काय बॅटिंग राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. उत्तम एका बाजूला श्रीनाथ. अतिशय चांगली फलंदाजी. धावसंख्या 28. 2 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपण जरूर बघतोय ज्या चेंडूने आपण मैदानाच्या आतमध्ये काल बसून आज उद्या पण खेळतोय आणि तो स्क्रीनवरती निविया बॉल दाखवला जातोय. अतिशय चांगला कॅमेरा वर्क आणि एमटीसी रोशन फराड आणि पूर्ण टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. अतिशय चांगला कॅमेरा वर्क. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सर्वांना ट्रेन करायला घेतलं. छोटे पोरं देखील एमटीसी मध्ये नक्कीच जॉईंट आहेत. छोटे आहेत मात्र चांगलं काम त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतं. तेच एमटीसी लाईव्ह सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. चॅनल अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतं एमटीसी लाईव्ह. घर बसल्या देखील आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकतो. उत्तम 14व्यावरती घेतोय. हा बॉल लगेच खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळते. एकदा कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. प्रयत्न अतिशय आपल्याला जरूर पाहायला मिळाला. इथून चांगलाय. ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. अतिशय चांगलं
क्रिकेट इथून या मॅच मध्ये खेळावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर 29 या आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट. उद्याचा दिवस अंतिम आहे, फायनलचा दिवस उद्याचा. कोण घेऊन जाईल प्रथम पारितोषिक 60,000 रुपये. या स्पर्धेमध्ये आपण जरूर बघणार मालिकावीर कोणाला भेटेल, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज कोण घेऊन जाणार या स्पर्धेमध्ये. बॅटची गडा होती की काय नजर नाही आहे, आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि हा बॉल देखील डॉट आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा बॉल देखील वाईट. पंचांचा इशारा. संदीप पाटील आम्हाला कळवत आहेत की हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 30. धावफलक आपल्याला जरूर पाहायला मिळतं 30 या आकड्यावरती. आणि बॉल झाले आतापर्यंत 2, अजूनही 4 बॉलचा खेळ इथून शिल्लक आपल्याला जरूर पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये सर्वांनी फार मेहनत घेतली आहे. हा बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि ते झेल. साधा सोपा सरळ फलंदाज बाद. विकेटचं बटन. ज्या खेळाडूनं नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं महेशच्या बॅटमध्ये अतिशय चांगली बॅटिंग केली, तोच फलंदाज उत्तम पाटील. बॅक टू द डगआउट. फलंदाज मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज दिनेश. कारण धावा पूर्णपणे थांबवण्याचं काम मागच्या मॅच मध्ये टीम नागाव आणि नारिवली, असं वाटलं की नारिवली सामना घेऊन जातं, मात्र 6 बॉल 25 देखील बनवला टीम नागावनं. हा बॉल देखील मोठ्या फटक्यान बसून वंचित. डॉट बॉलची सांगता. 5 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केल्या, 2 आणि 1 विकेट मिळवली आहे दिनेशनं. आता हा शेवटचा बॉल काय असेल. राजू पूर्णपणे सेट नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल डॉट आल्याबरोबरच खाल्लेत. आतापर्यंत 1 बॉल शिल्लक. गोलंदाजी करत असताना अतिशय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. हा शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल फुल टॉस होता. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल किशोरला बघितलं, फेकी लगेचच केली आहे. धावा कंप्लीट झाल्या 2. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 32 आपल्याला जरूर पाहायला मिळतील. 32. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 32 आणि स्कोरबोर्ड 32 धावा. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. संदीप पाटील आपल्यातून रजा घेतील. आपल्याला जरूर पाहायला मिळतं चांगलं काम त्यांच्या माध्यमातून. आणि या मॅच मध्ये आता मात्र बाळू पाटील स्पर्धेचे आयोजक मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतील. 32 झाल्यात. 6 बॉलचा खेळ शिल्लक. 6 बॉल मध्ये कितपत धावा या मॅच मध्ये येणार आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एका बाजूला सुनील भोईर आणि दुसऱ्या बाजूला बाळू पाटील आणि त्यांचा नक्कीच मित्र परिवार सामना एन्जॉय करतोय. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 32 आणि स्कोरबोर्ड लॉस ऑफ द 3 विकेट्स. 32 धावा धावफलकावरती. 6 बॉल अजूनही शिल्लक. 6 मध्ये कितपत धावा बनवणार टीम मैदानाच्या आतमध्ये नागाव संघ ते शिळीच्या विरोधामध्ये. यानंतर अजून एक सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण बघतो हार जीत होत राहते. क्रिकेटमध्ये अतिशय खेळ चांगला पाहायला मिळतो. हा बॉल फक्त खेळून काढला हलक्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आणि बघता बघता इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. मगाच्या मॅच मध्ये देखील बघितलं टीम पडले आणि संदप
असं वाटलं की कुठेतरी मॅच चुरशी होईल, मात्र अतिशय चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये टीम संदपनं बाजी मारली. बॅटची गडा, फलंदाज बाद, विकेटचं पतन. ज्या खेळाडूनं मागाच्या मॅच जिंकून दिली तोच श्रीनाथ पाटील बॅक टू द डग आउट. विकेट, फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागतो 4. बॅटिंग करत असताना टीम नागा वरती आहेत. या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर 34 आणि स्कोरबोर्ड 34 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून 4 विकेट आतापर्यंत गेल्यात आणि इथून चांगलं क्रिकेट नक्कीच या मॅच मध्ये खेळावं लागेल. बॉल झाले आतापर्यंत 2 बॉलचा खेळ इथून झाला. अजूनही 4 बॉल शिल्लक आहे. 4 मध्ये कितपत धावा येणार हे आपण नक्कीच बघणार आहोत. चला स्पीड अप घ्या, वेळेचं बंधन करायचं. वेळेचं बंधन करा. धावसंख्या धावफलकावरती 34 आणि स्कोरबोर्ड 4 विकेट आतापर्यंत गेलात आणि 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हा बॉल टफा पडल्यानंतर डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच आपण बघायला गेलं तर 34 आणि स्कोरबोर्ड 34 धावा झाल्यात. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. 3 मध्ये कितपत धावा बनवणार बॅटिंग करत असताना टीम नागाव संघ. या मॅच मध्ये कोण होणार चॅम्पियन उद्याच्या दिवसामध्ये समजेल. कोण बाजी मारेल या स्पर्धेमध्ये. हा बॉल देखील ऑफिस स्ट्रॉंग, फलंदाज बाद. विकेट, सुनील भोईर यांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. हा बॉल देखील फक्त हलक्या हाताने खेळायचा होता. एक सिंगल मिळाय. धावसंख्या धावफलकावरती 35 आणि अजूनही एक बॉल शिल्लक आहे ओव्हर मधला. लेग बायचा इशारा पंचांचा. सुनील भोईर, रमेश गुप्ता आपल्याला जरूर पाहायला मिळतात. संदीप पाटील, फार अशी मेहनत. सचिन पाटील. हा बॉल देखील ऑफिस स्ट्रॉंग आहे. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा झाल्यात आणि 37 धाव्यांचं लक्ष पार करण्यासाठी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. टीम शी हा संघासमोर ठेवला आणि यानंतर आपण बघणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. आपल्याला पाहायला मिळेल सागाव गावचा एक बुलंद आवाज. बाळू पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच.
थँक्यू. पुढे आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता सागाव 40+ क्रिकेट संघ आयोजित सागाव चषक 2025 दमदार आयोजन. 24 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष आहे. तर उद्या मॅचेस आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. पहिली मॅच भावेश आम्हाला सांगतीलच. पहिलीच मॅच आहे. आपण तर अडवली विपक्ष नावाली अशी मॅच बघा. बरोबर 8:15 रिपोर्टिंग करायची आहे. 8:20 आम्ही टॉस करून लगेच मॅच चालू करू. बघा पहिलीच मॅच अडवली विपक्ष नावाली, भोपर विपक्ष उत्तर शिव, पिसोली विपक्ष उंबारली आणि चोळेगाव विपक्ष मोहिली अशा मॅचेस आहेत. त्यामुळे जो संघ वेळेवर राहणार नाहीये आयोजन समिती मग त्याला पॅनल्टी देईल ती स्वीकारावी लागणार आहे. सतीश पाटील जरा आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे. सतीश पाटील संदप. सदतीस धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी. चला लवकर बॅटर पाठवा. माऊली 11 स्टील 40+ संघ. चला बॅटर लवकर चला. माऊली 11 स्टील संघ सुंदर जरा लवकर करा. चला इथून जो संघ जिंकेल तो संघ बरोबर फाईट बॅक करेल. आजच्या दिवसाची तिसरी शेवटची मॅच असणार आहे बघा. चला 37 धावांचं लक्ष आहे बघा. उद्या अडविली आणि नावाली संघ बरोबर 8:15 रिपोर्टिंग करायचे आणि जो संघ उशिरा येईल त्या संघाला पॅनल्टी लागेल ना. आमच्या मातोश्रीचा देखील कटआउट आपण पाहू शकता. तर त्यांच्याच नावाने आम्ही या स्पर्धेत 3 सोन्याचे कॉईन दिलेत. चला मॅच चालू करा ना. पंचांना आम्ही सूचना करतोय ना. उद्या आमच्या मातोश्रीच्या कटआउटला जर चेंडू लागला तर नितीन आपण प्राईज वाढवत जाऊ. नाही आत्ता मला दिसला कटआउट. नाही खेळू उद्या होणार मॅच. फुल टॉस आहे ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवून दिलाय चेंडूला. स्क्वेअर लेग रिजन मधनं सीमार शापार. नाही आयोजनपेक्षा समालोचकांना जास्ती टेन्शन असतं. स्वागत केलं यावेळेला आपण तर बालकृष्णचं चौकाराने. वेलकम टू द ग्राउंड. किशोरच्या बॅटमधून चौकार येतोय. माऊली 11 40+ शिव संघ. प्रेमनाथ अलीमकरने हा संघ पुरस्कृत केलाय. आमचे सुपुत्र यथार पाटील देखील बघा पूर्णपणे देखरेख करतायत. पुढे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पंच केला यावेळेला. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट सीमा रेषापार. चौकार. 8 धावा धावफलकाती लागल्यात. नितीन उद्या आमच्या मातोश्रीच्या कटआउटला जर चेंडू लागला तर 1001 रुपये असेल आमच्याकडून. समोरचे कटआउट. बालकृष्ण ओ पुन्हा एकदा पंच केला या बेला. चिप शॉट खेळल्यात. एकच धाव मिळते. धावसंख्या 9. माऊली 11 संदप संघ आपण तर माऊली 11 शील्ड 40+ संघ चेस करतोय. 37 धावा बघा. बैल देखील आलाय.
ओ चांगला चेंडू होता यावेळेला. एकच धाव. धावसंख्या धावफलकाची 10. 10 धावा धावफलकाची लागलेत. हो चांगला चेंडू. समर डिलिव्हरी चेंडू डॉट आहे खाली राहिला पडल्यानंतर. दहा धावा. बालकृष्ण राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. ओ बॅकफुटला कट केला या बेला. चेंडू चाललाय थर्डमॅनला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. अरविंद पाटील आहेत तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 1 ने पुढे शकते. धावसंख्या धावफलकाती 11 धावा. पहिल्या षटकाच्या 6 ते 2 चौकारानंतर चांगलं कमबॅक. 37चं लक्ष्य आहे. उद्या सागा 40 प्लसचा शेवटचा दिवस. पाहिजे कोणता संघ चॅम्पियन ठरतोय, कोणता संघ उपविजेता, कोणता संघ तृतीय क्रमांक, कोणता संघ चतुर्थ क्रमांक. नाही उद्या फास्टेस्ट 50ला देखील आम्ही पैसे लावणार आहोत. नाही फास्टेस्ट 50ला आहेत बघा. 50ला नाही आहेत. नाही कोणत्याही संघाने गैरसमज करून घेऊ नका. खरं का सूचना करतो आम्ही संतोष. खेळाडूंचा काही गैरसमज होतो. 50ला नाही. 100ला लावल्यात लावा ना. 10,000 लावल्यात मारा. हा मग 100 मारा ना. शेकडा मारा आणि घेऊन जा. घरी पण जायचं नाही. गुगल पे पण आहे. कॅश देऊ तुम्हाला. श्रीनाथ येतोय गोलंदाजी मार्कवर. नाही आम्ही सातत्याने सूचना करतच असतो. फास्टेस्ट 50ला नाही. श्रीनाथ पाटील किशोर. फटका चांगला यावेळेला आपण तर सॉफ्टने चेंडूला पुश केलंय. मिड ऑफ चेंडू चालला. एक षटकावर शतक आले आहेत. त्यामध्ये चेंडूला फीड करत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकाती 13 धावा आपण पाहू शकता. उद्या आमच्या मातोश्रीच्या नावाला जो कोणी कटआउटला हिट करेल त्याला 1001 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. डायरेक्ट. नंतर जर बघू संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 टप्प्याने चेंडू लागला तर मग आणखी प्राईज पंच वाईट शिकून करतात तेव्हा देखील प्राईज ठेवू. नाही प्राईज ठेवायची तर मग विचार का करायचा ना भवेश. मागवा नका मागू रमेश. काही हरकत नाहीये. 2 धावा. नाही चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. ओमसाई MTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली. अजून 21 धावांची गरज आहे. चला रमेश आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं आहे. हो चांगला चेंडू फ्रंट फुटर आले होते. ड्राईव्ह करायला भाग पाडले होते. श्रीनाथ राईट आर्म ओर द कडे मारा करतोय. फुलटॉस ऑन साईडला टर्न केलंय. डाऊन दी ग्राउंड चेंडू चालला या बेला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. उत्तम पाटील येत आहेत. उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण. 20 धावांची अजून एक गरज आहे. 15-16 चेंडूमध्ये नाही माफ करा 14 चेंडूमध्ये. इथून आपण 4 षटकांची मॅच आहे. 14 चेंडू आणि 20ची गरज आहे. मॅच संपली नाही. अजूनही मॅच कोणी जिंकू शकतो. हो संदीप बघा लेफ्ट शॉट खेळायला गेले. बॅटच्या टोल लागला. एकदा पूर्ण केले. 2 धावा होतात का. गणेश आला चेंडूला उचलतो फेकी करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 19 बॅकफुट गेलाय. स्लॅश केला या वेळेला. तडमॅनला चेंडू वेगान. हो खूप चांगलं क्षेत्ररक्षण अरविंद पाटीलचं.
धावसंख्या 20. धावसंख्या 20. झाल्या तर 12 चेंडू मध्ये 17 पाहिजेत. 12 चेंडू 17. चला लवकर. 37चं लक्ष आहे. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळेल संदप 40+ संघाबरोबर. त्यामुळे रमेश आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. टार्गेट बैल आलाय बघा. टार्गेट बैल देखील येतोय मैदानात. त्याचं देखील हार्दिक स्वागत. माफिया ग्रुपचा पण तर टार्गेट बैल आलाय. मुंबई किंग आपण बैल तर माफिया ग्रुप सोनारपाड्याचा आपण तर टार्गेट बैल. मुंबई किंग विकास देखील आले आहेत. संभाजी देखील आहेत. क्या बात आहे. विकास शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. प्रचंड मेहनत आहे. बैल सजवणं, बैलाला रोज आपण मित्र पाणी पाजणं, खायला घालणं, धोचळ करणं. संतोष आपल्या सिटीमध्ये नाही जमणार आहे आपल्याला ना. आपल्याला आधीच ब्लॉक आपण 1 रूमचा 2 रूम घेतो, 2 रूमचा 3 रूम घेतले जागा होत नाही. तरी लेडीज बडबडते जागा होत नाही. थांबायचं जरा. 1 मिनिट बाळू. विकास जरा थोडंसं इकडे घ्या तुम्ही. सामना सुरू होते. मॅच कंप्लीट करू दे. यस, सामना सुरू करायचा आहे. थोडंसं पुढे घ्या विकास. मुंबई किंग टार्गेट बैल. ओ बॅक पुढे गेलाय. कट केला. 1 धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का? अरविंद पाटील आले आहेत. 2 होत आहेत का पाहायचंय. फेकी अचूक येत नाही. आता तिसरी होते का पाहायचंय. 3 झाले आहेत. आता चौथी होते का पाहायचंय. 3 धावा इथून आपण तर कंप्लीट केलेल्या आहेत आणि चौथीला बॅटर बाद होतोय. धावसंख्या दाखल आपण पाहू शकता. याला 23. बघा काय जबरदस्त बैलाची चमक बघा. चौथीला बाद झालाय. नाही, बैलाला सांभाळणं मुलापेक्षा जास्त मी तर म्हणेल काम आहे. बैलाला शिकवणं म्हणजे माणसासारखं तो शिकला जातो बघा ना. मालक सांगतो तसा करतोय. हेच तर प्रेम आहे. नवीन बॅटर येतोय. सचिन येतोय. सचिन अलिमकर येतोय. 14ची गरज आहे. एका नंद्याला सांभाळायचं कसं हे मालकच जाणतो. दहा चेंडू 14ची गरज आहे. हो चांगला चेंडू. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. मिड ऑफ फ्रीजरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्या सर्कलमध्ये येतोय. चेंडूला फीड करतोय. एकच धाव. धावसंख्या दाखल 24. 13ची गरज आहे. 9 चेंडू 13. मॅच संपली नाहीये. टार्गेट बैल. हाईट बघा किती चांगली आहे. नाही केस आपण आता शेंगांना कलर देखील चांगला लावला. पिंक कलर. सजवणं देखील तेवढंच गरजेचं असतं बैलाला. हो उडवलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. श्रीनाथ पाटील आले आहेत. चूक होणार नाहीये. मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. सचिनला मैदान सोडवते. कहाणी मिटवीस. टार्गेट बैल आपण तर महादेवाचा नंदी रमेश येत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. नाही रमेश हल्ली आपण बऱ्याच वेळा आपण बघितलं तर मॅचेस जेव्हा जेव्हा असतात तेव्हा नंदी येतात आणि त्या नंदीला जोपासण्याची आपण तयारी पूर्णपणे मालक असतो. त्याला फार सांभाळायला लागतं. दिनेश काट येतोय. जबरदस्त आपण तर बॅटर आहे. एक अष्टपैलू खेळाडू.
जबरदस्त टार्गेटचं नावाप्रमाणे तो टार्गेट आहे बघा ना. शिंग किती चांगले आहेत. उभं राहण्याची पोझिशन बघा किती चांगली आहे. म्हणजे जणू काही समोरच्या बैलावर अटॅक करायचं आहे त्याला. आता हे शिकवलं जातं पूर्णपणे. बैल सांभाळणं म्हणजे साधी सुख काम नाही आहे. सकाळी उठून त्याला जॉगिंगला नेणं, धुळसळ करणं, पाणी पाजणं, खायला देणं, खुराकी असते ती त्याला खायला घालणं, मला वाटतं दूध देखील पाजायचा असतो बैलाला. अनेक प्रश्न आहेत. लहान मुलापेक्षा त्याला जास्ती सांभाळायला लागतो. 24 धावा धावफल करते. 8ची गरज आहे. 8 चेंडूमध्ये 13ची गरज आहे. यावेळेला उडवला चेंडू, पान क्षेत्रामधनं काढला, एक धाव कंप्लीट केली. उत्तम पाटील चेंडूचा पाठलाग करतायत. अखेर का चेंडूला थांबवलं. तिसरी होते का पाहायचंय. 3 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. अजूनही 10ची गरज आहे. 7 चेंडू 10ची गरज आहे. 7 चेंडू 10ची गरज आहे. 10 चेंडू आणि 7 चेंडू 10ची गरज आहे. स्ट्रायकेरला आपण पाहू शकता यावेळेला संदीप आहे. संदीप आणि दिनेशची जोडी, डाव्या आणि उजव्या हाताची जोडी. फास्ट खेळा, जरा फास्ट खेळा, वेळ फार चाललाय. अजून एक मॅच आहे. विकास फटका चांगला, यावेळी ड्राईव्ह केला हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षकांकडून झाले चूक. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चुका टाळाव्या लागणार तुम्हाला. 29 धावा झाल्या. 6 चेंडू 8ची गरज आहे. 6 चेंडू 8ची गरज आहे. माफिया ग्रुप सोनारपाड्याचा नंदी टार्गेट. रमेश पहिला ते छंद गेले, आता त्या छंदापासून जरा दूर आहे. नाही तर आमच्या बैलांचं पण नाव होतं. आमच्या बैलांचं नाव बरोबर रत्न्या आणि हा होता सर्जा. नाही खरोखर नितीन काळून तुम्ही कोणाला विचारा, आमच्या खरंच बैल जोडी कशी होती. संदीप पाटीलला पण विचारा. नाही आत्ता नको, आत्ता नको. चला मॅच चालू करा ना. आम्ही करू काय, आम्ही सांगतोय मॅच चालू करा, चालू करा. पंचांनी पण सांगितलं पाहिजे ना तिथे खेळाडूंना, जरा मॅच थोडंसं फास्ट खेळा. गोलंदाजी मार्कवर येतोय. अंतिम षटक घेऊन यावेळेला जनार्दन येतोय. मनोहर देसले. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू, ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं यावेळेला. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 30 धावा, 5 चेंडू 7ची गरज आहे. पाच चेंडू 7ची गरज आहे. टार्गेट नंदी देखील आला बघा आपल्या मैदानात मॅच पाहण्यासाठी. त्याला देखील आमंत्रित केले गेलेले आहे. 30 धावा झाल्यात. 7ची गरज आहे 5 चेंडू मध्ये. मनोहर देसले गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मारा करतोय. सागा संदीप फुल टॉस आहे, लॉफ केलाय. जेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले ते वन बाउंड. चेंडू चाललाय सीमारेषा पार. मच निडेड चौकार. श्रीनाथ पाटीलने प्रयत्न केले पण यश मिळत नाहीये. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 34 धावा. आता 4 चेंडू 3ची गरज आहे. महादेवाचा नंदी काल महाशिवरात्र झाली. नंदीला देखील बघा किती चांगल्या प्रकारे सजवण्यात आलंय. संदर्भचे कॅप्टन आलेलेच आहेत तिथे. 4 चेंडू 3ची गरज आहे. चला जरा फास्ट घ्या, फास्ट घ्या. 4 चेंडू 3ची गरज आहे.
चला सुनील, भरपूर वेळ गेला बघा या मॅचला. 40 मिनिटापेक्षा जास्त मिनिटं गेली. ऑन साईडला टर्न केलाय, डाऊन दी ग्राउंड, मिड ऑर्डर चेंडू चालला या वेळेला. लॉंग तशा आले आहेत श्रीनाथ पाटील. आता 2ची गरज आहे 3 चेंडू मध्ये. 3 चेंडू 2ची गरज आहे. पस्तीस धावा झाल्या धावफल करते. 3 चेंडू 2ची गरज आहे. मॅच खूप चांगली चालली आहे, पण थोडासा वेळ देखील जास्ती जातोय. मनोहर देसले गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडनं मारा करतोय. उंबारले गाव एंड कडून डान्सिंग डाऊनच्या माध्यम फटका खूप चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव. स्कोर लेवल 2 चेंडू 1ची गरज आहे. म्हणजे कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 1 धाव करावीच लागणार आहे. पडले संघाला विचारा 1 धावची किंमत काय असते. 80 केले होते, 81 चेस करत 1 धाव झाली नव्हती शेवटच्या चेंडूमध्ये. पडले संघाला सप्रा मैदानावर. आपण तर मंगेश 11 वाडेकर 40+ संघाविरुद्ध. एकाच सामन्यात आपण 2 अर्धशतक. निलेश कापसे झाला, त्यानंतर सचिन ठाकूरचा झाला. 1 चेंडू आपण आता धावेची गरज आहे 2 चेंडूमध्ये. दोन चेंडू 1 धावेची गरज आहे. नागाव की शिळ. ओ यष्ट्या उद्ध्वस्त. आता मजा येईल. 1 चेंडू 1ची गरज आहे. 1 चेंडू 1ची गरज आहे. ठरवून क्रिकेट खेळले आहेत. संदीप बघा डोक्याला हात लावतायत, पण आता वेळ गेली, सत्ता गेली, कारकिर्दी संपली आहे. शेत करपून गेलं नितीन काळन. पाऊस पडून काहीच उपयोग होत नाही. नाही आता काहीच होणार नाही. आता 1 चेंडू 1 करावंच लागणार आहे. सुंदर येतो आता नवीन बॅटर. कंपल्सरी चेसिंग आहे. धाव करावेच लागणार आहे. नाही 40+ नियमच आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग. एक चेंडू 1ची गरज आहे. काय मॅच होती कुठे, आली कुठे. नाही षटकार मारणं सोपं असतं, पण 1 चेंडू 1 धाव करणं फार अवघड असतं. टार्गेट देखील आलाय बघा. टार्गेट नंदी. 1 चेंडू 1ची गरज आहे. क्लोज क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. फास्ट घ्या जरा, फास्ट घ्या. नाही आता नितीन केळन आपण तरी किती वेळा सांगायचं, खेळाडूंना आपला राग येत असेल तर सचिन पाटील यांचं आगमन होतंय. संजय पाटील यांचं देखील आगमन होतंय. ॲडव्होकेट आहेत. यायचं आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सचिन पाटील आणि आपण आता संजय पाटील ॲडव्होकेट देखील आहेत. एक प्रसिद्ध व्यावसायिक देखील आहेत. 1 चेंडू 1ची गरज आहे. सामना आवडल्याचं एकदा टाळ्या होऊन देतो या मॅचसाठी. सामना कोणी जिंको कोणी हरो, फक्त आपण तर क्रिकेटचा विजय होणार आहे. मनोहर देसले तू सुंदर. हो उडवला यावेळेला. टायमिंग चांगलं होतंय. चेंडूला पाठवून दिले. लॉंग गॉन सीमारच्या बाहेर षटकार. सामना जिंकलाय. अभिनंदन. करूया आपण पहिले. शीलचे कॅप्टन या, शीलचे कॅप्टन लवकर या जरा. किशोर जरा लवकर या टॉससाठी. 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस करून घ्या लवकर. शील विरुद्ध संदप. मॅन ऑफ द मॅच कोण आहे?
संदीप अलीमकर मॅन ऑफ द मॅच. टॉस साठी या किशोर, टॉस करून घ्या ना पहिले. सचिन बडे आणि संजय बडे यांनी नागावचे कॅप्टन आपल्याला पुष्पदीप ज्वेलर्स यांच्याकडनं चांदीचं नाणे. या श्रीनाथ या लवकर चांदीचं नाणं घ्या लुझिंग टीमला. सचिन पाटील आणि आपण संजय पाटील आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. आणि हा नंदी बघू शकाल तुम्ही. टार्गेट माफिया ग्रुप सोनारपाडा. नाही क्रिकेट आहे, हार जीत होते. चला संदीपला मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. श्रीनाथ आपण अगोदर या, आपल्याला चांदीचं नाणं द्यायचंय. सुंदर या बघा, संदीपने सांगितले सुंदर याचे हकदार आहेत. क्या बात आहे. आणि सुंदरने षटकार मारलाय. सुंदर या लवकर. आणि टॉससाठी कॅप्टन या दोन्ही रमेश आलेले आहेत. शिलचे कॅप्टन यांना लवकर, शिलगाव कॅप्टन लवकर या जरा. शिलचे कॅप्टन या लवकर. सुंदरला बाळू मॅन ऑफ द मॅच